हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आज आपण इथं प्रिन्सेस कट ब्लाऊजचं डायरेक्ट कापडावरती कशी कटिंग करायची ते एकदम सोप्या पद्धतीमध्ये बघणार आहोत. तर बघा, इथं ब्लाऊजची पूर्ण उंची 14 इंच घेतली आहे. सर्वात पहिले आपण पाठीमागचा भाग काढणार आहे इथं. त्याच्यानंतर बघा, शोल्डर इथं 5 इंच घेतलं आहे. खालून पण आपण जिथं शोल्डर मोजलं आहे तिथं 14 इंच बरोबर आहे की नाही ते चेक करून घ्यायचं. त्याच्यानंतर लाईन ओढून घ्यायची सरळ, हे बघा या पद्धतीने. त्याच्यानंतर बघा 5.5 इंच इथं मुंडा टाकला आहे मी. बघा, व्यवस्थित चेक करून घ्यायचं या पद्धतीने. लाईन ओढून घ्यायची आहे. खूपच सोप्या भाषेमध्ये सांगितलेलं आहे. तर इथं बघा, हे 30 साईजचं ब्लाऊज आहे. तर इथं मी छातीचा चौथा भाग अधिक 1.5 इंच घेतलं आहे, त्याच्यामुळे 9 इंच घेतलं आहे मी इथं. खालच्या बाजूला 9 इंच टाकलं आहे छातीची घडी. त्याच्यानंतर बघा, वरती पण 9 इंच टाकलं आहे आपण इथं. या पद्धतीने बघा, लाईन ओढून घ्यायची. आता हे पहा, असं या पद्धतीमध्ये. तर इथं बघा, आपण पाठीमागचा भाग काढून तोच आपण ठेवून समोरचा भाग आहे त्याची कटिंग करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर इथं मुंड्याचा आकार देण्यासाठी मी 1.5 इंच वरती मार्क केलं आहे. त्याच्यानंतर बघा, या पद्धतीने मुंड्याचा आकार देऊन द्यायचा. व्यवस्थित काढायचं आहे, हे बघा या पद्धतीने. त्याच्यानंतर आपण कटिंग करून घेऊया, कारण हाच भाग आपण आपल्याला ठेवून समोरचा भाग कटिंग करायचा आहे. त्याच्यामुळे तो खूपच सोप्या भाषेत सांगितलेलं आहे. तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, जेणेकरून जे नवीन शिकणारे आहेत त्यांनासुद्धा सहज जमेल. आता इथं बघा, अस्तरचा जो कापड आहे तो खालीवर होता, त्याच्यामुळे इथं मी लाईन ओढून घेते आणि त्याच्यानंतर कटिंग करून घेते इथं या पद्धतीने. तुम्हीसुद्धा व्यवस्थित कापड जे आहे सरळ घेऊन घ्यायचं आहे. तर बघा, आता या बाजूला असं ठेवायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्यावरती आपल्याला जो आपण पाठीमागचा भाग काढला आहे तो या पद्धतीने ठेवायचा आहे. बघा, इथं किंचित थोडंसं कोपऱ्यावरती 1/2 इंच सोडून मग आपल्याला हे पाठीमागचा भाग आहे तो ठेवायचा आहे आणि जसा तसा इथं आखून घ्यायचं आहे पहिले. हे पहा, या पद्धतीने आखून घ्यायचं आहे. खूपच आणि सोपी आणि खूपच अशी नवीन पद्धत आहे. हे बघा, या पद्धतीने आखून घेतलं मी इथं. आता बघा, इथं घडी मोजून घ्यायची आहे 9 इंच. हे बघा, या पद्धतीने. आता मार्क केलेली तिथं बघा 1/2 इंच लाईन सोडून आपल्याला इथं अशी लाईन ओढून घ्यायची आहे. ते 1/2 इंच आपण समोरील बाजूला जे हुकपट्टी आणि लूकपट्टी लावतो ना, त्यासाठी ही पट्टी सोडली आपण 1/2 इंच. आता बघा, पाठीमागचा भाग हा 14 इंच घेतलेला होता. तर इथं समोरचा भाग हा त्याच्यापेक्षा 1 इंच जास्त घ्यायचा असतो, म्हणून इथं 15 इंच समोरच्या भागाची उंची टाकली मी इथं. हे बघा, या पद्धतीने. तर खालच्या बाजूने 1-1 इंच वाढवून घ्यायचं आहे. हे बघा, या पद्धतीने लाईन ओढून घ्यायची सरळ अशी. तुम्ही पट्टीचा पण यूज करू शकता इथं. हे बघा, या पद्धतीने व्यवस्थित चेक करून घ्यायचं, मग लाईन ओढायची आहे. हे बघा, या पद्धतीने. एकदम व्यवस्थित आणि फिटिंगमध्ये एकदम व्यवस्थित बसतो हा ब्लाऊज. साध्या प्रिन्सेस कटचा ब्लाऊज आहे हा. तर बघा, आता जसं तसं इथं काढून घेतलं आहे. त्याच्यानंतर समोरचा जो गळा आहे तो 6 इंच घेतला आहे मी इथं. तर त्याच्यात अर्धा इंच एड करून घ्यायचं आहे, 6.5 इंच घ्यायचं आहे.
गळा रुंदी जी आहे तिथं 2 इंच टाकली बघा. जे पाव इंच सोडलं आहे तिथूनच आपल्याला मोजायचं आहे. खालच्या बाजूला सुद्धा 2 इंच गळा रुंदी टाकली मी इथं. या पद्धतीने बॉक्स बनवून घ्यायचे आपल्याला पुढच्या गळ्यासाठी. हे पहा या पद्धतीने व्यवस्थितपणे बॉक्स बनवून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर गळ्याचा आकार द्यायचा इथं अर्ध्या राऊंड शेपमध्ये असा गोल. तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथं गळा घेऊ शकता. पानगळा, विगळा, बसेरा कसाही घेऊ शकता तुम्ही इथं. हे बघा या पद्धतीने. त्याच्यानंतर बघा आपल्याला इथं टक्स घ्यायचा आहे समोरचा. मग इथे 10 इंच घेतलं आहे. तर जिथं 10 इंच मोजलं आहे तिथूनच मध्ये आपल्याला जे पाव इंचाची पट्टी सोडली आहे तिथून 4 इंचावरती मार्क करायचं आहे. हे पहा या पद्धतीने. तर खालच्या बाजूने सुद्धा 4 इंच व्यवस्थित आहे की नाही ते चेक करून मार्क करून घ्यायचं. मग लाईन ओढून घ्यायची आहे. जिथे आपण टक्स घेतला आहे 10 इंचाचा तिथं आडवा टक्स मोजायचा. त्याच्यानंतर बघा तिथे 4 इंचचा टक्स मोजला आपण तिथून 1.5 इंच पुढे अजून मोजायचं आहे आणि 1.5 इंचच्या तिथून वरती 2 इंच वरच्या बाजूने आपल्याला इथे एक मार्क करून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने. त्याच्यानंतर बघा मुंड्याकडील बाजूकडे 1 इंच एक्स्ट्रा घेतलं आहे. जे 1 इंच घेतले ते सगळ्या मापांसाठी सारखंच आहे ते. त्याच्यानंतर बघा इथं आपण 1.5 इंच घेतलं होतं तर खालच्या बाजूने सुद्धा 1.5 इंच आपल्याला वाढवायचं आहे फिटिंगसाठी. हे बघा या पद्धतीने. बघा या पद्धतीने लाईन ओढून घ्यायची इथं. हे पहा या पद्धतीने. त्याच्यानंतर बघा 1 इंच आपल्याला खालच्या बाजूने 1 इंच वरती मार्क करायचं आहे असं आणि या पद्धतीने लाईन ओढून घ्यायची आहे. हे बघा या पद्धतीने. तर इथं बघा मुंड्याचा आकार पहिले काढून घेऊया कारण आपला समोरच्या भागाचा मुंड्याचा आकार द्यायचा बाकी आहे. हा पाठीमागचा मुंडा होता त्याला लागूनच 1 इंचावरती मार्क करायचं आहे आणि समोरच्या भागाचा मुंडा काढून घ्यायचा आहे. हे पहा या पद्धतीने मुंड्याचा आकार काढून घ्यायचा इथं. हे बघा. त्याच्यानंतर आपल्याला इथं प्रिन्सेस कटचा आकार द्यायचा आहे इथं बघा. हे पहा या पद्धतीने व्यवस्थित आकार द्यायचा आहे. त्याच्यानंतर खालून थोडासा किंचित असा बघा असा या पद्धतीने आपला एस आकार येतो त्याच्यानुसार असं इथं आकार द्यायचा आहे बघा. या पद्धतीने बघा आकृती दाखवल्याप्रमाणे. तर आता बघा आपण जिथं वरती बघा फिटिंगच्या साईडला खालच्या बाजूने 1 इंच सोडलं होतं तिथून जिथं आपण आकार दिला तिथपर्यंत लाईन ओढायची आहे. त्याच्यानंतर हे बघा या पद्धतीने ओढून घ्यायची आहे आणि हुककडील बाजूकडे पाव इंचावरती एक मार्क करायचं आहे आणि ते सुद्धा आपल्याला तो आकार दिला आहे तिथपर्यंत आपल्याला या पद्धतीने लाईन ओढून घ्यायची आहे. हे बघा या पद्धतीने. त्याच्यानंतर आपण आता कटिंग करून घेऊया इथं. हे बघा आपण समोरचा जो मुंडा काढला आहे तिथून कटिंग करायचं आहे. हे बघा या पद्धतीने सावकाशपणे कटिंग करायचं जेणेकरून आपण जे खडूचे मार्क केलेले आहे ते व्यवस्थित तिथून कट करता येईल असं. हे बघा या पद्धतीने. आता बघा इथं पाव इंच आपण घेतलं होतं तिथून जी लाईन ओढली होती तिथूनच कटिंग करायचं इथं. हे बघा या पद्धतीने. तर 1 इंच फिटिंगच्या साईडला सोडलं आहे कारण आपलं समोरचा जो भाग आहे तो थोडा खाली राहतो आणि फिटिंगची भाग मग मागच्या भागासोबत 14 इंच बरोबर येतं ते. आता बघा समोरच्या
समोरचा जो गळा आहे, पुढचा गळा, त्याची कटिंग करून घेऊया आपण. हे बघा या पद्धतीने. हे बघा आता आकार दिलेला आहे तसं आपल्याला इथं कटिंग करायचं आहे इथं. हे पहा. तर खूपच सोपी पद्धत आहे प्रिन्सेस कटची. जे तब्येतमध्ये बाया राहतात त्यांनासुद्धा एकदम फिटिंगमध्ये आणि व्यवस्थित असं बसतं. हे बघा या पद्धतीने. बंद बाजूकडे ठेवलं त्याच्यामुळे शोल्डर जॉईंट होते, ते कटिंग करून घेऊया. तर इथे आता बाहीची कटिंग करणार आहोत आपण. बघा 2 अस्तरचे ते भाग होते घेतले होते. तर इथं छातीची घडी तुम्ही 8-9 इंच घेतली होती बघा मी इथं. तर बाहीची घडी घेताना 1 इंच कमी करून घ्यायचं म्हणून 8 इंच घेतले मी. तर बाही इथं 3 इंचची आहे. अस्तरचं आहे त्याच्यामुळे अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलं आहे, 3.5 इंच. बंद बाजूकडे 3.5 इंच टाकायचं आहे. त्याच्यानंतर परत खुल्या बाजूलासुद्धा 3.5 इंच टाकायचं आहे. माप आणि परत बॉक्स बनवायचा आपल्याला इथं बाहीचा आकार काढण्यासाठी. त्याच्यानंतर बघा जी लाईन ओढली आपण तिथून खाली 2 इंचावरती एक मार्क करायचं आहे. 2 इंचाचं मार्क केले तिथून मध्ये आत तिथंसुद्धा आपल्याला इथं 2 इंचावरती मार्क करायचे आहे. हे बघा 2 पॉईंट द्यायचे एक. हे बघा या पद्धतीने. त्याच्यानंतर असा हलक्या हाताने असा आकार आपल्याला इथं पानाचा आकारसारखा असं इथं आकार देऊन द्यायचा आहे. हे पहा या पद्धतीने. तर सर्वात पहिले जो वरचा आकार काढला आहे आपण तो आधी कट करायचा इथं. हे बघा या पद्धतीने. तर इथे मी दंडगेर काय मोजलं नाही आहे. जेव्हा स्टिचिंग करणार बाही तेव्हा मोजून मी फिटिंग करून घेणार आहे. तर बघा बाही ओपन करायची, त्याच्यानंतर जो आपण आकार दिला होता तो इथं कट करायचा आहे. हे बघा तुम्ही या पद्धतीने. तर इथे बघा बाही कटिंग झाली आपली. समोरील भागसुद्धा कटिंग झालं आहे. हे बघा साईड पीस आणि पाठीमागचा भाग. तर आपण आता कापडावरती कटिंग करून घेऊया. हे बघा कापड येते एकदम व्यवस्थित ठेवलं आहे मी खाली. हे बघा व्यवस्थित करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर जिथे ॲडजस्ट होईल तिथं असं जे कापड आहे ते आपल्याला व्यवस्थितपणे ठेवून घ्यायचं आहे. हे बघा या पद्धतीने व्यवस्थित ठेवून घेतलं मग. तर बघा मी इथं सर्वात पहिले 3 पार्ट आहेत त्यांची कटिंग दाखवते. त्याच्यानंतर आपण बाहीची कटिंग करून घेऊया. तिथे खाली लेस होती त्याच्यामुळे बघा या पद्धतीने कटिंग करून घेतलं मी. 5 इंच एक्स्ट्राचं सोडायचं आहे आणि कटिंग करून घ्यायचं इथं. बघा व्यवस्थितपणे 5 इंच सुटसुटीत कापड येतं त्याच्यामुळे 5 इंच आणि ते अर्धा इंच एक्स्ट्रा सोडायचं आहे. हे बघा या पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आहे. हे बघा जॉईंटमध्ये होतं तिथं त्याच्यामुळे कटिंग करून घेतलं मधलं. त्याच्यानंतर बाहीची कटिंग करून घेऊया आपण. हे बघा ओपन करायचं आहे. त्याच्यानंतर अशी घडी करायची. या पद्धतीने अस्तरचं कापड ठेवायचं आणि कटिंग करून घ्यायचं आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.